आपल्या धर्मपुस्तकाचं ज्यांनी लिहिली आहेत ते मटण निषिद्ध मानत होते, त्यामुळे मटणाचा कुठलाही उल्लेख आपल्या धर्मपुस्तकात नाही। असं असताना महाराष्ट्रातल्या किंवा देशातले 80% लोक हे मांसाहारी आहेत। आता हलाल हा शब्द जो काढलेला आहे, काही जण हलालवर बोलत आहेत। हलाल हा शब्द अरबिक आहे आणि त्याचा अर्थ आहे सायंटिफिक आणि लीगल, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि कायदेशीर असा हलालचा शब्द आहे। आता वैज्ञानिकदृष्ट्या योग्य म्हणजे कसं, तर जी आपल्या मेंदूतनं जी नस येते आणि जी शरीराकडे जाते, तिचा प्राण्यांमधला मुख्य बिंदू इथे असतो, त्यामुळे त्या नशीला ती नस छेद दिली गेली असता त्या नसीतनं वरचं रक्त आणि अंगातलं रक्त बाहेर पडतं आणि पूर्ण रक्ताचा स्त्राव झाल्यानंतर तो धुतला जातो आणि त्याच्यातलं रक्तातला एक एक क्षार म्हणजे एक एक थेंब हा बाहेर काढला जातो। रक्तात साधारण विषाणू असतात, पॅरासाइट्स असतात, म्हणजे जे काय असतात, बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, त्याचा मानवी शरीराला अपाय होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबिली गेली। त्याच्यामध्ये कुठे हिंदू मुसलमान असं काही नाही आहे। आणि आपल्याकडे जे खाटीक आहेत, म्हणजे आता महाराष्ट्राच्या जर खाटीक समाजाचा विषय घेतला तर आपण कुठल्याही खाटकाला विचारा की तो कसा कापतो, तर त्याची एक कापण्याची पद्धत आहे आणि ती पारंपरिक आहे, त्याच्या वडिलांनी त्याच्या आजोबांनी त्याला शिकवलेली असते आणि तीच पद्धत पुढे चालत आलेली आहे। हे निष्कारण आता साधी गोष्ट आहे, त्यांनी काहीतरी मल्हार नाव दिलं। मल्हार नाव कुठून आलं? मल्हार हे नाव महाराष्ट्राच्या आराध्य दैवताशी जोडलेलं आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा म्हणजेच महादेव म्हणजेच शंकर, याच्याशी ते नाव जोडलेलं आहे। तुम्ही थेट नाव तेच मटणाला देऊन टाकलं, ए मल्हार मटण आण रे, म्हणजे अरे तुम्ही करणार तुम्ही मल्हारी मार्तंडला? तो आमचा देव आहे, तो आमचा कुलदैवत आहे, महाराष्ट्राच्या मातीचं कुलदैवत आहे। जो सन्मान आम्ही जेजुरीच्या आपल्या तुळजापूरच्या आई भवानीला देतो तोच आम्ही खंडोबाला देतो। या सगळ्याचं नेमकं प्रयोजन तुम्हाला काय वाटतं? हिंदू मुसलमान कुछ भी करो, हिंदू मुसलमान को जोड़ दो। उद्या असं पण व्हायला नको की कुर्ता मुसलमानांचा कुर्ता घालू नका, शेरवानी घालू नका। ते लग्नाला घालतात ना काय ते असे छान छान लांब लांब, मला आठवत नाही त्याचं नाव, ते पण उद्या बंदी येणार आहे त्याच्यावर, कारण का ते सगळं मुघलांच्या काळापासून चालत आलेलं आहे। आता आणा त्याच्यावर बंदी। अरे महाराष्ट्राची या देशाची खाद्य संस्कृतीची विविधता बघता आपण सगळं स्वीकारलंय, आपण सगळं स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे जगामध्ये कुठेही गेल्यानंतर कुठलंही खाद्य खाण्याची सवय भारतीयांना काय आहे, तर त्याच्यातली विविधता ही महाराष्ट्र देशातल्या लोकांनी मंजूर केली, आत्मसात केली आणि जगासमोर गेलेत। तुम्ही जगामध्ये विमानाने उडालात की तुम्हाला मेन्यू येतो आणि मेन्यूवर विचारतात किंवा आधीच विचारतात तुम्ही कोशर मटण खाणार की हलाल मटण खाणार। कोशर मटण हे ज्यूज खातात आणि हलाल मटण हे बाकीचे सगळेच खातात। मग आपण त्याच्यावर टिकमार्क करतो हलाल, आणि मग आपल्याला जेव्हा आपण जातो जेव्हा विमानामध्ये तेव्हा जे जेवण येतं त्याच्यामध्ये कोंबडी येते, आपला बकरा येतो, लॅम्ब, ते हलाल पद्धतीने मध्ये किती खाटीक झटका मटण करतात, किती खाटकांकडे झटका मटणचं शॉप आहे हे जरा शोधून काढा। माझ्या अंदाजाने त्यासाठी म्हणून उघडलेलं दुकान आहे,
कारण का शीख समाजाच्या पुस्तकामध्ये, गुरु ग्रंथसाहेबमध्ये आणि त्यांच्या शिकवणीमध्ये झटकाला प्राधान्य दिलं. झटका लोक खात नाहीत अशातला पद्धत नाही, पण त्याच्यात कधी वाद झाले नव्हते. झटका खायचं का हलाल खायचं. हलाल हा शब्द ते वापरतात, आपण कधी वापरला. आपला खाटक हलाल म्हणतच नाही. आपला खाटीक कापतो, मटण देतो आपल्याला, आपण खातो. आपण कधी एवढे चिकित्सकही नव्हतो. ए बाबा कसं कापतो रे असं कधी विचारण्याचं मला नाही वाटत. जो मटणाच्या दुकानात गेला असेल ते, तू गेला का रे मटणाच्या दुकानात, तू कधी विचारलेलंस नाही ना. मी तर कधी विचारलं नाही. मी तर पार बकरा कापताना, सोलताना त्याचा एक एक भाग बघून मी मटण घेणारा माणूस आहे.